जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी व पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे। आमदार सतेज पाटील। आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या युगात विद्यार्थ्यांचे बालपण हिरावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे हे नकारात्मक विचारांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोनच विद्यार्थी पालकांचे जीवन अधिक सुंदर करू शकतो, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले। राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार पाटील बोलत होते। ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने कष्ट करावेत। पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण व कौशल्याधारित शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम आणि समृद्ध बनवणे ही काळाची गरज आहे। पालकांनीही विद्यार्थ्यावर अनावश्यक अपेक्षित ओझे न टाकता त्यांना प्रोत्साहन व सकारात्मक वातावरण द्यावे। प्रमुख पाहुणे अनिल ममाने यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, सकारात्मक विचार कसा करावा आणि घरातील वातावरण कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असून केवळ जास्त गुण मिळवण्याच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे बालपण आणि माणूसपण उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले। विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। संदीप जंगम, हेड इन्चार्ज अँड ऍडमिन, सिनर ग्रीन इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले। गुणवंत विद्यार्थी म्हणून करिअरच्या नव्या वाटा शोधताना पारंपरिक शिक्षणाबरोबर सोबतच नवीन कौशल्य आत्मसात करून आधुनिक जगात सक्षम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी सतीश मुसळे, बालाजी प्रॉपर्टीज, घनश्याम चक्के, नगरसेवक वाई नगर परिषद, अतुल बांदिवडेकर, टॅक्स सल्लागार, सचिन खराडे, केंद्र संचालक मकाक मंडळ आदींनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात हर्षदा सोले, स्वराज थोरात, पौर्णिमा चौगले, स्वरांली शिंदे, प्रणव पवार, श्रुती सूर्यवंशी, स्वरा मोरे, साद नदाफ, अथर्व डवरी, प्रणव गावडे, प्रणोती मोरे, अन्नपूर्णा खोत, श्रावणी जानकर, आसावरी पांडव, आर्या घोरपडे, सृष्टी आपके, अंकिता गायकवाड, प्रतीक्षा देसाई, रेवती गंगापुरे, अवनी कुलकर्णी, मनस्वी जाधव, प्रणव सुतार, अयोध्या मिसाळ, अनुष्का शेवरे, विराज निकम, स्नेहल पाटील, ज्ञानेश्वरी शिंदे, वैष्णवी शिंदे, सिद्धी माळी, प्रेमजित वाडकर, दिव्या सासने, आर्यन खोत, तहजीब मुलानी, वरुण कांबळे, मानसी लोंढे, तन्वी भिसे, रुचिका तांबे, दिया पुजारी, जिजाऊ मुळीक, आदर्श घोरपडे, अक्षरा माने, गायत्री मगदुम, श्रद्धा पवार, समीक्षा केंगारे, साईराज गुरव, कार्तिकी भारती, अंकिता भानसे, आदिती नरुटे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचा पुस्तकरूपी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दोन्ही संस्थेच्या वतीने जिल्हा, राज्य व देश पातळीवर सुरू असलेल्या समाजाभिमुख कार्याचा आढावा घेत स्वागत व प्रास्ताविक केले। संघसेन जगतकर यांनी सूत्रसंचालन केले तर अनिता काळे यांनी आभार मानले। यावेळी महादेव चक्के, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, सुभाष पाटील, दिनकर आडसूळ, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, शिवाजी चौगले, विजय आरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।